श्रीमद भगवद्गीतेवर समाजात कुठे ना कुठे सातत्याने मंथन सुरू असते. ही अभिनंदनीय अशी आनंदाची बाब आहे. भगवद्गीता समजावून घेणे हा अव्याहत चालणारा असा मानवी धर्म आहे. जसे भोजन ही अव्याहत गरज आहे, तसेच ज्ञानप्राप्ती ही देखील अव्याहत गरज आहे. अन्यथा ज्ञानाच्या अभावे बुद्धीला गंज लागेल आणि हा गंज उतरवायलाही गीतेचे अक्षर बोधामृतच कामाला येईल. गीता हा बोधामृताचा नित्य खळाळता झरा आहे. शीतल स्वच्छ जल जसे सर्वकालिक सर्व प्राणी मात्रांना आत्मतृप्तिकारक आहे, तद्वत गीता आहे. तुमच्या कुठल्याही कष्ट सायासाचा उपाय, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर गीतेच्या पानापानात अंतर्भूत आहे. मुळात जी गीता तुम्हाला फळाची अपेक्षाच न करता कर्म करायला सांगते, तिथे तुमच्याकडून गीता फळच काढून घेत नाही, तर तुमच्यातला लोभ, मोह, वासना, ईर्ष्या, क्रोध, लोलुपता, अहंकार सर्वच काढून घेते. हे षड्रिपूस तर सर्व दुःखाचे मूळ आहेत. मुळावरच घाव घातला तर दुःखाचे वाढवून ठेवलेले हे झाड उन्मळून पडायला कितीसा वेळ लागणार. जिथे मोठे मोठे पहाड दरदरून कोसळताना आपण पाहतो, तिथे मनात वाढवून ठेवलेले दुःखाचे पहाड कोसळायला कितीसा वेळ लागणार. आपण दुःखाचे कल्पनेने इमले वा पहाडच उभे करत नाहीत, तर माझा पहाड कसा इतरांपेक्षा मोठा, अवजड, कठीण आहे याचाही एक सूक्ष्म दंभ मनात आहे. आपण नुसते दुःखी कष्टी नाहीत, तर इतरांपेक्षा अधिक दुःखी आहोत याचाही एक सूक्ष्म अहंकार मनाने बाळगलेला असतो व इतरे जनांवर तो हा अहंकाराचा भार लादत असतो. स्वतः तर दुःखाचा डोंगर वहन करतोच, पण इतर आसपासच्या लोकांनाही मीच कसा सर्वाहून अधिक दुःखी आहे याची जंत्री ऐकवत असतो. असे रडगाणे गाणारी व्यक्ती इतरे जनांच्या मनातून उतरते. ते अशा व्यक्तीला टाळायला लागतात. त्याचाही मग याला त्रास होतो की माझे कोणी ऐकूनच घेत नाही. भगवद्गीता ही वरवर औषधोपचार करणारी ॲलोपॅथी नसून समूळ रोग संपवणारे आयुर्वेद आहे. पण आयुर्वेदीय कडू काढे जसे प्यावे पचवावे लागतात, तसे गीता वाचावी व समजून घ्यावी लागते. नुसती पूजा करून वा पाठ करून तेवढा उपयोग नाही, जेवढा आचरणात आणण्याने होतो. रस्त्याने चालताना डावीकडून चालावे हा सर्वसाधारण नियम आहे. पण समोरून एखादे वाहन आले तर आपण चटकन बाजूला होतो, कारण इथे नियम का प्राण, काय वाचवायचे याचे तारतम्य भगवद्गीता देते. गीता जगणे नाही शिकवत, ते तर आपल्याला येतच असते. कसे जगावे हे पण नाही शिकवत, कारण ते तर आपले संस्कार, शाळा, आईवडील व समाज शिकवतच असतो. गीता जगण्याचे तारतम्य सांगते, शिकवत नाही तर सांगते. शिकायचे की नाही हे आपले आपण ठरवावे. भगवंत कुठेही कोणावरही आपले विचार लादत वा थोपत नाहीत, तर सांगतात. इतके सांगूनही संसारी जीव ऐकतीलच, किंवा ऐकले तरी कळेलच, वा कळले तरी जमेलच असे नाही. अनेकांना गीता माहीतच नाही तर मुखोद्गत असते, पण व्यवहारात शून्य प्रयुक्त होताना दिसते. जाणता अजाणता आपण असंख्य चुका करतो. काहींना कितीही सांगा, उपाय योजना द्या, पण परिणाम नाही म्हणजे नाही.
अशा अतिशय निष्क्रिय व अकर्मण्य अबोध मंडळींसाठी कृष्णाने आईच्या पातळीवर येऊन हितकारी बोध दिला की बाळा, जेव्हा तुला काहीच जमणार नाही, काहीच येणार नाही व काहीच कळणार नाही, तेव्हा तू कळवळून किंवा समजून घेण्याच्या भानगडीत न पडता माझ्याकडे ये. मी आहे ना, तू कशाला काळजी करतो? तुझे सर्व मी बघून घेईल. तू माझ्याकडे ये, माझ्या कुशीत ये. मला सांग ना, तुला काय हवे? मी सर्व काही द्यायला समर्थ आहे. तुला अगदी मोक्ष जरी हवा तरी मी मोक्षसुद्धा देईन. तुला काय हवे ते तू मला माग ना. कशाला याच्या त्याच्या दारात जातोस व निराश होतोस? मी आहे ना, तुझ्यासाठी तुझाच. फक्त तू मला आपले मान. तुझ्या अंतःकरणात मला स्थान दे. म्हणजे मग तुझ्या अंतर्बाहेर मीच असेन. तुझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मी असताना तू कशाला काळजी करतोस? तू माझाच आहेस. फक्त तुला माझा व मला तुझा मानले पाहिजे. इथं उपरही तू मला तुझे मानले नाही तरी किंवा तू दुसऱ्याच कोणाला तुझे मानले तरी सुद्धा मी तुझे भले करीनच. अगदी तुला मोक्षही देईन, पण त्या सगळ्याला वेळ लागेल. तुझे अनेक जन्म त्यासाठी जावे लागतील. जन्मासोबत कर्मे व कर्मदोषांची दुःखेही वाढतील व एक अव्याहत चक्र सुरू राहील. मी माझ्या सुदर्शनाने तुझे ही चक्रगती थांबवू शकतो. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पूर्णांशाने मला स्वीकारले व माझे झाले पाहिजे. हा एक आध्यात्मिक करार आहे, आध्यात्मिक विवाह आहे. असं म्हणणं जिथे प्रत्येक जीवात्मा वधू आहे व मी वर आहे, म्हणजेच जगतपती आहे. दुल्हीन गाओ मंगलचार, मेरे घर आए है राजा राम भरतार. तनरति करू मैं मनरति करू, पंच तत्व बाराती. कहे कबीर हम ब्याही चले है, राम रतन सो साथी. आपल्या वधूकडून संपूर्ण समर्पणाची मी अपेक्षा करतो. विवाह एकाशी व प्रेम दुसऱ्यावर असे व्यवहारात तरी चालते का? समजा लग्नाआधीचे प्रेम असले तरी लग्नानंतर त्या प्रेमाचा मनातच गाशा गुंढाळावा लागतो. कारण असे प्रेम धर्माला, समाजाला, कुलशिलाला कोणालाच मान्य नसते व असे प्रेम न म्हणवता व्यभिचार म्हणवल्या जातो. अध्यात्म्यात कुठल्याही व्यभिचाराला स्थान नाही. इथे फक्त संपूर्ण समर्पणच अपेक्षित आहे आणि या समर्पणाचीही तू काळजी करू नकोस. तू जर एकदा माझे होण्याचे ठरवले तर तुझ्या मनोभूमिकेत बदल घडवून तुला मनानेही संपूर्णता प्रदान करेन. मी असताना तुला कशाचीच काळजी करण्याचे कारण नाही. भगवंत हे सर्व गीतेच्या अगदी शेवटच्या 18व्या समारोपाच्या अध्यायात अर्जुनाला सांगत आहेत. आतापर्यंत सर्व काही संपूर्ण गीता सांगून झाली आहे. कर्म, धर्म, कर्तव्य, योग, भक्ती, अध्यात्म सर्वाबद्दल सर्व सांगून झाले आहे. इतकेच काय, स्वतःचे विश्वरूपही भगवंतांनी दाखवून झाले आहे. तदनंतर हा 18वा अंतिम अध्याय येतो. सर्व सांगून झाले. आता सर्वाचे सार एकदा शेवटचे ऐकवावे व अर्जुनाच्या बहाण्याने सर्व जगताला हा शेवटचा उपाय वा तोडगाही देऊन जावे. म्हणून हा सर्वात सोपा, ज्याहून सोपे काही असूच शकत नाही
तो उपाय भगवंत या 66व्या श्लोकात देत आहेत की तू सर्व सोड व मला शरण जा, मग मी सर्व बघून घेतो. तू तुझे सर्व धर्म सोड, सर्व कर्तव्य सोड. मी आतापर्यंत जे जे सांगितले ते सर्व सोड. तू फक्त मला शरण जा. मी सर्व शक्तिमान परमेश्वर आहे हे तर माझ्या विश्वरूपात तुला दिसलेच आहे. मी काहीही करू शकतो. मी तुझी सर्व पापे मुक्त करून तुलाही मुक्त करून मोक्षाप्रत नेऊ शकतो, जे की मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय आहे. अनेकांना तर या जीवनाचे अंतिम ध्येयच माहीत नसते. खाणे, झोपणे आणि पैशामागे धावणे एवढीच त्यांची इति कर्तव्यता असते. या पलीकडेही काही जगणे आहे व त्यातच आनंद निहित आहे हेच अनेकांना माहीत नसते. पण तू या सगळ्याची काळजी करू नकोस. मी आहे, तुझ्यासाठी मी आहे. तू निर्धास्त होऊन राहा. जसे बालक आईच्या कुशीत निर्धास्त असते, सुरक्षित असते, सुखी असते, तसे. आता अन्यजण म्हणतील की हे तर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले ना, पण आमचे काय, आमच्यासाठी कोण आहे? अर्जुन हा भगवंत आहेत अर्जुनासाठी, पण आमच्यासाठी कोण? त्या सर्वांना भगवंत म्हणतात, अरे मी प्रत्येकासाठी आहे असे मी म्हणणार नाही, तर प्रत्येकजण माझ्यासाठी अर्जुन आहे असे मी म्हणेन. अर्जुन ही फक्त व्यक्ती नव्हे तर वृत्ती आहे. प्रत्येक माणसात हा मोहांध, गलित गात्र, भेदरलेला, विषण्ण, किंकर्तव्यमूढ, स्वतःच्या शौर्यबलाचा, कर्तव्याचा विसर पडलेला अर्जुन दडलेला आहे. परीक्षेच्या घडीत ऐन मोक्यावर अवसान गाळणारा, भयकंपित, घसा कोरडा पडलेला अर्जुन प्रत्येकातच आहे. आपले लढण्याचे साधन हातातून टाकून आपणच कसे योग्य आहोत अशा वल्गना करणारे अर्जुन सर्वत्र आहेत, प्रत्येकात आहेत. आणि शेवटी मला नाही बाबा काही जमत, मला नाही काही कळत, आपल्याला नाही काही सुचत अशी हतबलताही हे सर्व अर्जुन दर्शवतात. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भगवंत, कारण भगवंत सगळ्यात चिवट वैद्य आहे. संपूर्ण रोगाला हद्दपार केल्याशिवाय हा वैद्य मानतच नाही. मग त्या जीवाचे किती का जन्म लागेनात. वैद्यो नारायणो हरी हे स्वतःचे ब्रीद तो सार्थ करणारच. यावरही काहींचे म्हणणे असणारच, कारण विचारवंतांची काही कमी नाही आहे. असे पायलीला 15 मिळणारे विचारवंत म्हणतील की का हो भगवंता, तुम्ही तर म्हणता की अहंकार नसावा व तुम्ही स्वतः तर सारखे मी मी करता, तर तुम्ही स्वतः किती अहंकारी आहात. तर त्या मूढजनांना भगवंताचे सांगणे आहे की अहंकाराच्या पण शेड्स असतात. भडक लाल रंग त्याच्या अंतिम चरणात सुंदर देशी गुलाबाचा गुलाबी रंगात परिवर्तित होतो व मनाला आल्हाद देतो. आई जेव्हा मुलाला म्हणते की मी तुझ्यासाठी स्वयंपाक करते, तेव्हा तिच्या मीमध्ये अहंकार नसतो, तर मुलाच्या भुकेची काळजी, प्रेम व वात्सल्य असते, तत्परता असते. तद्वतच भगवंताचे मी पण. तू हातपाय धुवून ये, मी तुझे जेवण वाढते. यात मी अहंकाराने आलेला नसतो, कर्तव्य भावनेतून आलेला असतो. व हातपाय धुवायला सांगणे स्वच्छतेसाठी, मला शरण ये हे सांगणे आत्म्याच्या शुद्धतेसाठी. कारण आत्म्याचा मल गेल्याशिवाय भगवंत कृपा कशी करणार. धुळीने माखलेल्या हाताने जेवता येत नाही, आत्मतृप्ती मिळत नाही. तद्वतच मलिन मन व आत्म्याने मुक्ती व मोक्ष लाभत नाही. आपण भगवंताला शरण जायचे आहे, ते भगवंताच्या नव्हे, आपल्या भल्यासाठी. भगवंताचे काही अडलेले नाही आपल्या शरणागतीने, त्याला काही एक फरक पडणार नाही आहे.
पण आपल्यातला अहंकार नष्ट होऊन आपण मुक्त होऊ. त्यासाठी आपल्या आत्मशुद्धीसाठी तो म्हणतोय की आधी तू मला शरण जा. जसे आई आधी हातपाय धुवून घे म्हणते, तद्वतच हे आहे. जर एखादा हटवादी हातपाय धुतच नाही म्हटल्यावर स्वतः आई आपल्या हाताने त्याला भरवते. एखादा खट जर शरणागती पत्करत नसेल व वरून भगवंताची आगळीक करत असेल तर अशा अहंकारी भक्तासाठी रामाला स्वतःच्या हातात बाण घेऊन रावणाला मोक्षाप्रत न्यावे लागते व त्यासाठी जन्मही घ्यावा लागतो. तरी रामाने रावणाचा उद्धार केल्याशिवाय त्याला सोडले नाहीच. तो जेव्हा मलाच म्हणतो तेव्हा इतर देवतांना मानू नका असे त्याचे म्हणणे नाही. सर्वांना मान द्या, पण निष्ठा माझ्याशी ठेवा. जसं आपल्या घरातील व शेजारील स्त्रिया यांना यथोचित मान द्यायचाच असतो, पण आपली आई ती आपली आई, तद्वतच आपला कृष्ण तो आपला कृष्ण. आणि जेव्हा इतर धर्माचा त्याग करायला तो सांगतो तेव्हा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असे गणित कृष्णाच्या डोक्यात नाही. कारण तेव्हा हे धर्म अस्तित्वातच नव्हते. हिंदूंसाठी पण सनातन हाच शब्द रूढ होता. तेव्हा त्या अर्थाने नसून कर्तव्य या नात्याने जो धर्म प्रत्येकाचा आहे त्या धर्माचा त्याग करून, कारण मी गुरुला कसे मारू, मामाला कसे मारू, भावांना कसे मारू, ही अर्जुनाची विवंचना होती. तेव्हा कृष्ण म्हणतो की तुझे हे सर्व काका, मामा, शिष्य, पुत्र म्हणून असणारे धर्म सोड व मला शरण ये. मी तुझे सर्व पाप क्षालन करेन. तुला कुठल्याही पाप लागणार नाही. उलट मी तुला मोक्ष देईन. मी हे करू शकतो नव्हे, मीच हे करू शकतो. तू कसलीच काळजी करू नको, कसलाही शोक करू नको. त्या क्षणाची अर्जुनाची मानसिकता, त्याची मानसिक सारी अवस्था आणि स्थिती बघून भगवंताने सांगितलेले हे बोल आजही आपल्या सर्वांसाठी किती उचित व समर्पक आहेत बघा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचा. श्रीकृष्णार्पणमस्तु.